आजचं जेवण म्हणजे तिकडं कुकरमध्ये मसाले भात शिजतोय आणि इकडं कुरड्या आणि पापड्या. आमचा वैष्णव दादा जेवायलाय ना, रुसलाय, रात्री जेवला नाही म्हणून त्याच्या आवडीचा बेत बनवलाय. दर बाई काढ तुझून पुढं नीट धरा. असा गादा गादा 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसावर नका हलू. आता अय ऐका ना, श्रामपूरला काम असतात चालू तिकडच्या साईडला, म्हणजे गोंधवणीतून जातात का तुम्ही? आपण पापडे घेतो तिथून. नाही तिकडून नाही जा. अलीकडून कुठून जागा आहे ना तिकडे जायला. कुठून शिंदे का काय खाते पप्पा? कोणचा शिंदे? पप्पा सोडे खाते आणि मम्मीला पापडा तळतीये. नाही येतो त्याचं नाव तोंडा पुढे श्यामलिंग शिंदे म्हणून. कुठून जाते इकडून जर आले ना एखाद्या दिवशी 100 पापड आणा आपल्याला. तिथं भात 100 मध्ये भात शिजतोय आणि इथं मम्मी पापडा तळती. पापड जळा द्या पप्पाच्या नादानी. आता जळा का पापड मलाच खावा लागल. मी खाते हा, जळालेलं बिळायला कुणी खात नाही, काही नाही. एखाद्या दिवशी बोलायच्या नादात एखादी चपाती म्हणा, पापड म्हणा, काही म्हणा, जळालं ना मलाच खावा लागतं. तू बोलतो काय खाती जळालेलं, मी सांगू का? भात फक्त भात खाती बघ का जळालेला, तसं नाही. बैठो किधर चले अभी लास्ट लाता मायरो खाना खा के देने का उधर से बिपटे आता है. मेरे को भांडे घासने के आस्ते. हे आमचं किचन घरे साधं आजकाल कुठे गेलो ते काय सपाटावर नको पाटलाची पाटली नवाय. आणि आमचं तिकडं कुठं भितडीकडे न्याला कॅमेरा. तू ये का बाया कॅमेरा मनी मम ऑलराऊंडर कॅमेरा मी. चढताना बसू का मम्मी? बसतो ना. आधी हाताले चटके मग मिळतो खायाले पापड. लाईट लाव का स्टेजचा? नको लो भारी. तुम खा के लो, मैं सब निकाल के रखती. पिल्ल्या येईल मग हम सब खाईल. आता पाहिजे भारी दिसतंय बरं का? वाढ का मग? भीती वाटते लय उशीर झाल्यावर. काय असं पण गेलो. कस काय? कुत्री इतके दोन गेलते ना. किती वाजता? 2 वाजता. 2 वाजता? कुत्री अशी दोन गेलते. हा. उठलो मग ते 2-3 कुत्रे गायब नाही झाले का? इथे मोठं का वर कानाचं कुत्र ते तर कसलं खतरनाक होतं. मग चमकलं. मी उठलो होतो ना, खिडकीतून बघायचं ना. मग चमकलं होतं ना, तुला तेच म्हणलं मी. खिडकीतून काय चमकलं होतं म्हणजे उघडली ती खिडकी? नाही किती घाबरगुंडे. मला उठवायचं, मी तरी उठून बघितलं असतं ना. लंगर होते ती काय बिबट्या. म्हणजे असं मोठं असं जाणवलं का? मग आता खिडकीच्या काचीतून तुम्हाला बाहेरचं दिसलं का? येडेगाडचे चमकत बरं का ते. चमकायला तो काय एखादी हिरा बिरा आहे काय? उठवायचं ना अशा टायमाला. मला उलग रात्रीचं कोंबडे धरून येतं ना, मला लय भीती वाटते. आणि त्याला नाही म्हणलं ना तरी तो ऐकत नाही. आज नसं जाऊन देऊ मग. आज तसा जाणारच नाही तो. आता इतके उशिरा पुढे लिफ्टिंग असते का? तू कुठं धरून राहिले बाई कॅमेरा? इकडं धर. चल भात दाखव मस्त पैकी असा मसाले भात केलेला आहे. पापडा मम्मी दे पप्पाला दे पापडा. नाही मग मी एकटीच खाणार आहे. तुझ्या पप्पाला कशाला देऊ? बघा बरं का किती देऊ. बस का बापूस संग तू बी खाऊन घ्या. मी आणि माझं पोरग जेवण. नाही मग मला तू सांगायला जेवायचं. इकडे धर. हे असे कुत्रे भुकत येतात त्याच्यामुळे ना रात्रीची लय भीती वाटते. असं वाटतं कधी ते भांडे घासून कधी दार लावून घेऊ, सगळे कधी घरात घुसून बसतील. दाखव इकडं. वास चालत होता. वास मक्कर घाण येतो कधी कधी. हे बघा आजचं जेवण असं जेवण आहे आमचं. एकदम भारी जेवण. हॉटेलला जेवायला कशाला पैसे नसायचे. आपलं घरीच येडं वाकडं चांगलं चुंगलं करायचं आणि घरीच खायचं आहे ना. चल भात खाऊन सांग. मला तांबरून पाणी घे गोळ्या औषधं खायला. मला गोळ्या औषधं जर पाहत ना तुम्ही चाट होता. वांगीची भाजी आहे का?
आता एकच वांग आहे तेवढं राहू द्या की मला. आता भाषण माझं. हा देटून ते टोक उचल आणि तू आणि पप्पा खाय. मला हे छान झालं खरं. खरंच ना. तुम्हाला इथं भात आवडत नाही, फक्त व्हिडिओ चालू आहे म्हणून काय तारीफ करून राहिले का माझी? नाही. झाल्या पप्पा. चमचा देऊ का? या पापड खा, कुरडाई खा, मसाले भात खा. असं जेवण आहे ना पिल्ल्याला आवडतं. त्यांनी रात्री जेवण नव्हतं केलं, सकाळी पण रुसला होता म्हणून त्याच्यासाठी केलंय. जे जे रुसन का मग मी काय करते, त्याच्या आवडीचं जेवण बनवते. जानूचे पप्पा रुसले का मग त्यांच्या आवडीचं, जानू रुसली का मग तिच्या आवडीचं. करीत नाही. खीर म्हण, शेंगदाण्याची चटणी म्हण, पापडाची चटणी. उद्या डोसा खायचा. बापाला सांग ना एखादा डोशाच तवा आणायला. बाबा आणा उद्या. अगो बाई हो, असं पप्पा एखादी वस्तू घरात घेतली तर पप्पा असं सोडून तुमच्या डोश्यात तवी चालत बसवतो. काही घेतलं तर त्यांना लय अंगात येतं. पैसे नसले पैसे असं केलं आमकन फालानं, किती राग येतो. नाका शेंडायला तर फार. नाकाला शेंडाच नाही. बसक्या नाकाचे, भजवान नाकाचे आहे का शेंडा. तुम्ही जेवण करा, मी सगळं साफसफाई करते, झाडून झुडून घेते. मला स्पेशल डिश. कशी पेशल पापड मस्त. तेच खाणार का फक्त? भाकर ते भातन ते नाही खाणार? ए देऊ का तुम्हाला वांगत चाष्टा करीत होते. हा लय मन कवडे, मला माहिती ना तुम्ही कशी पापड येत. चटणी बनवते कधी? आता. एकच चपाती तुला पुरली नाही की तू अशी की मला परत. काढली. हा ती काय डब्यातल्या लय फेक झोकू राहिल्या आण पाण्याची. जाय बाई, मला पापड चटणी खायची. ही पोरगी लय वैताग देते पण वाकट्या तोंडाची. हे असं काही जर बनवलं ना मला खाता येतं बरं का, मसाले भात बीत असं. मग ते मटन बिटन ते अंडे म्हणलं का मला अक्षरशः चटणी बरं भाकर खाऊन झोपावं लागत. तिला चांगलं खायला लावतं. पहिली ना मी वशट खाते का मुसकाडे. तुम्ही खाता बाई ते मटण अंडे बिंडे. मग आम्हाला तासच मिळते. ताकद येईन मी 17 का 16 किलो वजन आहे. 17 9 वर्षाची पोरगी. 24. हा ग बाय 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 बाय. गप. 17 होतं गप. कुणी सांगा ही पोरगी हिच्या हातपाय पा आणि हिचं 24 किलो वजन वाटतंय का? 20 होतं. अगं बाई ते फॉल्टी काटा होता, सरकारी मध्ये 20 भरलं आणि इकडे 17 भरलं. नाही तिकडं 20 होतं. हा तुम्हाला वाटतं का हिचं वजन 20 किलो असन? किलो नाही, ग्रॅम. पाहत 20 ग्रॅम तर काय पापड बिपड आहे काय? येडी माळी. आणि चला आता मला एवढं आधी नाश्ता करायचा. गोळ्या किती थांबा तुम्हाला दाखवते मी. ह्याच्यातल्या 2 गोळ्या, याच्यातल्या 2 गोळ्या, याच्यातल्या 2 गोळ्या, याच्यातल्या 2 गोळ्या, ह्याच्यातल्या 1 चमचा पावडर, याच्यातली 1 चमचा पावडर, हे 1 चमचा पावडर, ही 1 चमचा पावडर आणि अजून शुगरच्या ह्या साईडला येतात बाबा. आणि ते तेल वेगळं. एवढं मणक्याच्या गॅप असल्यामुळं आणि शुगरमुळं ह्या 2 गोळ्या अशा. एवढं रोजचं जेवण ते जेवणाप्रमाणे एवढं औषधं खावं लागते. असं वैताग घेऊन गेलाय गोळ्या औषधाचा. आणि मणक्याला गॅप तर 3 गॅप आणि 4थी कमरेचे मणक्याची गादी सरकली. त्यामुळे आहे ना असा जीव रडकुंडी आला. पण बिचारा माझा नवरा जिथं नाही तिथं दवाखाना करते काय. पण निमतळी पोरगी. पाणी घे ना तांब भरून, मला गोळ्या औषध घ्यायला लुटीन पाणी भरून घे मग काय. उठ लवकर उठ. कुरडई देऊ का नको? मग खा ना, मग माझ्या वाटीचे का वाटल्यास. पापड भात खायचा असतो, नुसतं पापड खाते तू येड्यावानी. त्र्यंबकेश्वरला किती भारी लोणचं होतं ते लोणचं तसं भाताबरोबर छान लागत. पापड कोणत्या राज्यात होता पाहता? पापड होता कधी हो काही ध्यानात नाही राहिलं माझ्या. फक्त त्याच्या भाज्या ध्यानात राहिल्या.
भाज्यांची टेस्ट एवढी भारी होती ना. वरण भात लय भारी राहायचा, बिगर तेल आणि बिगर लसूण कांद्याचं होतं, पण लयच भारी जेवण होतं. लिमिटच्या बाहेर जेवण भारी होतं बाबा. तसं जेवण घरी बनवता येत नाही, एवढ्या लोकांचं बनवत तरी एवढं छान होतं. तिथे फक्त पूजा होस तर 3 दिवस होतं, पण त्या पूजेचा लय जाम जाम त्रास होतो पण माणसाला आहे ना. दुखणंच येतं डायरेक्ट इतका वेळ बसून पहाटेचं उठून. मी उठायचे बघ आणि मी नाही नियम सुद्धा पाळायचे. चला आता मी ही औषधं आहे ना, रामदेव बाबाचे पतंजलीची औषधं घेते बरं का. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा जेवणाचा मेनू कसा वाटला आणि पतंजलीच्या औषधाने फरक पडतो का नाही पडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी गेली 4 महिने झाले एवढं सारं खाते, दर महिन्याचा एवढा असतो खजिना खाण्याचा. असं जेवण केल्यासारखंच होतंय, गचतांब भरून पाणी आणि एवढं औषध घेतले का पोट असं भरतं ना, जेवायची वासनाच होत नाही. मी पापडाची चटणी बनवत आहे. हो, आता ह्या पापडाची चटणी बनवत आहे. खा ना. का ह्या जे नाटकं करते, काही चांगलं केलं का खातच नाही. 2 खाली पापड. ते फुसकून मी 10-20 पापड खाऊन घेईन बुकाच्या ताडाक्यात आणि म्हणून 2 खाल्ली. खायला का फेकून द्यायला की मग खा ना, मग माझं पिल्ला येऊ द्या बघा आता. खाऊ दे हा चला जानू, बाय कर. बाय, टाटा, सी यू, गुड बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट मध्ये. मन वर चला, बाय सगळ्यांना. बाय करा. पप्पा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा.